नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची विशेष बातमी। लोकसभेच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून मी ईव्हीएम मशीन हॅक करून मतदान वाढवू शकतो, मला पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे। यावर पोलीस आयुक्त यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, हा भामटा चोर आहे, जम्मू काश्मीरमध्ये सैन्यामध्ये जवान आहे, त्यांच्यावर खूप कर्ज झाला होते म्हणून त्यांनी हा बनाव केला आहे। या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भावाने तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। आरोपीचे नाव मारुती ढाकणे असे आहे अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र, संभाजीनगर। हा भामटा चोर आहे। ॲक्च्युअली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे। त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ईव्हीएम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने। प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही, तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे। ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे। कोणाकडे पैसे मागितले होते? त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली। त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आहे। आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे, नगर जिल्ह्याचा राहणार आहे। 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते। तो 2-2.5 कोटी मागत होता, 1 लाख रुपये स्वीकारले होते। अजून दुसरीकडे कुठं गेला असं काही नाही, कुठेच नाही।